तेव्हा का अजून भेटतो जाऊ बाबा डोळ्यात पडून गेली काय नाही काय काढले का त्या भागातल्या सभासदांनी त्यांच्यावरती प्रेम केलं 3 पिढ्याला तिथे निवडून पाठवलं काय केलं कारखान्याचे वाटलं आणि अशा काही गोष्टी करायच्या चुकीचं वागायचं दमदाट्या करायच्या आता ते कोणी ऐकून येणार नाही आज आपण सर्वजण आपल्या मालेगाव कारखान्याच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काय करायचं या संबंधांना विचार करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी आपल्या वडवडिलांनी जुन्या त्या माणसांनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यावेळेला त्यांना 450 रुपये द्यायची एक शेअर अर्ध्या एकराचा टाकला होता त्या सीएचे पैसे भरायचे सुद्धा त्या काळात शेतकऱ्यांच्या पैसे नव्हते अनेक शेतकऱ्यांनी शेअर घेण्याकरता घरातलं धान्य विकलं सोनं नाणं मोडलं कर्ज काढलं 500 रुपये पैसे आणले आणि अशा पद्धतीनं हा माळेगाव कारखाना आपल्या पुतळ्या माणसाने सुरू केला मुलासाठी केला पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा आपण सगळे म्हणजे शेतकरी आहोत शेतकरी आपला व्यवसाय आहे आणि हा शेतीमध्ये 2 पैसे मिळवायचे असतील आणि त्यातला आपला हा साखर कारखाना उचलत आनंद आहे 60 वर्षामध्ये कारखानदारीमध्ये अनेक सिद्धांत झाले कारखाने मोठे झाले डिस्टलरी प्रकल्प सुरू झाले कोजेचे प्रकल्प सुरू झाले इतरांचे प्रकल्प सुरू झाले बघ्यापासून पदार्थ करण्याचे प्रकल्प सुरू झाले आणि अशा पद्धतीनं आपल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होत गेलं की त्यातून अधिक पैसे मिळाले त्या पद्धतीने आपल्या कारखान्याने सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केलाय 1000 टनाचा कारखाना 1500 झाला 2000 झाला 2500 झाला 4000 झाला 7500 झाला सगळ्या कारखान्याने चालतोय हे परिवर्तन घेतलेला प्रकल्प झाला इथोनाचा प्रकल्प झाला कोजेचा प्रकल्प झाला कॉलेज झालं कार्यालय झालं आपल्या सर्व सभासदांना त्याची सोय झाली प्रपंचाला 2 पैशाचा हातभार लागला कॉलेजच्या सुविधेमुळं मुलं शिकली मुली शिकल्या जगाच्या पाठीवर दे आपल्या समाजाची मुलं मुली गेली आणि अशा प्रकारचं परिवर्तन आज आपल्या ह्या कारखान्यामध्ये चालू आहे काय चाललंय काय झालं का गेल्या 5 वर्षामध्ये अहो आपले खलाटे निवडून आले निवडणूक अधिकाऱ्यांना जाहीर केलं निवडून आले तर सर्टिफिकेट दिलं सरकारनं त्याचा फॉर्म दिला बिचारा घरी गेला त्याने पुन्हा मतमोजणी घ्यायला लावली बारामतीतले गुंड गोळा केले एकापैकी केले आणि याला पुढे झाल्याचं जाहीर केलं त्यातल्या उमेदवार निवडून आले जाहीर केलं म्हणजे इतके गुंड गेले जगाच्या पाठीवर कुठं पाहायला मिळायचे नाही काय करायचं
तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ना निवडून मोठं मोठं 12-12,500 मतदान झालं ते 46 मत बांधले झाले काय केलं त्या पेट्यानं सील केलं नाही पेट्या उचलून नेल्या खाली जागी ठेवल्या दाखवून बाहेरचं माणसं ठेवलं दाखवलं आणि त्याच्या मतपत्रिका 4-5 रात्रीची आत सुटली आणि त्यांनी काय काम केलं आपल्या पॅनलच्या पत्रिका त्याची रेट मारली त्याची रेट मारली पत्रिका बाद होती आणि अशा पद्धतीनं 46 पत्रिका मारली आपल्या खराट्यांना पराभूत जाहीर केलं काय चाललंय आज निवडणूक लागायची मुदत संपली सरकार कायद्याप्रमाणे निवडणूक आहे ही निवडणूक बघायची आहे की ज्या लोकांनी हा कारखाना शेअर घेतले त्या लोकांमधून संचालक मंडळ निवडायचा अधिकार त्या सभासदांना आहे करू द्या त्याची त्यांना कुणाला निवडायचं तेवढं निवडू द्या करू द्या त्या नवीन मुलाचा हाता केलेल्या चांगला करत कारभार करतील काय नाही आम्हाला सांगितलं म्हणजे तुमचं वय झालंय आता मला काय करत नाही मग त्या खाण्यासाठी कारखान्यात बंद वय बघा काही बोलत नाही अशा काही गोष्टी करायच्या चुकीचं वागायचं दमदाट्या करायच्या आता ते कोणी ऐकून येणार नाही मागच्या वेळेला सरकार वेगळं होतं आताचं सरकार न्याय देणारं सरकार आहे त्या सरकारच्याकडे आपण जाऊ शकतो आपल्यावरती होणारी अन्यायाची धार त्याच्यावरून मागू शकतो अशी याची परिस्थिती आहे काय करायचं कारण आता काय लोकांनी सांगितलं म्हणजे सगळे याद्या चालल्या सोसायटी थकबाकी याद्या चालल्या आता भारतात काय कोणाच ठेवून त्याच्यानंतर कोणाचं साहेब कोणी त्याच्या याद्या चालल्यात बाकीचं काही इतर आहे त्याच्या याद्या चालल्यात त्याला बोलायचं दम द्यायचा कोण कुठं कामाला इच्छित याद्या चालल्या गेल्या वर्षी मागच्या इलेक्शनला आमचे सर एसबीआर सर त्यांचे जवळ आसामला कलेक्टर होते त्या कलेक्टरला फोन केला म्हणजे तुझ्या साथीला सांग मला आम्हाला मध्ये आला बघा कुठे अन्याय चालला त्याने मी केला फोन काय करणार म्हणजे अशा पद्धतीचा विचार ज्या संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला त्या संस्थेचं भलं वाईट करण्याचा अधिकार आहे त्याला ठरवू द्या तर ह्याच्या कारभाराची पद्धत म्हणजे काय सांगायचं तुम्हाला ते बघा 2 शुगर साखर कारखाना त्यांचा आहे छत्रपती कारखाना त्यांच्या अधिपतीखाली चालतो तो 2 शुगर कारखाना 2,500 आकाराचा असताना तो 7,500 झाला आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना आज म्हणजे दिवसभर म्हणजे गोठतोय अशी अवस्था आहे दोन्हीकडे हेच आहे काय यांचा तुमच्या आमच्याबद्दल प्रेम मला सांगा काय यांना नैतिकाधिकार आहे आपल्या प्रपंचावरती बोलायचा कितीतरी गोष्टी आहेत आणि हे जे चालले हे अतिशय चुकीचं चालले हे आपण थांबवलं पाहिजे हे आपण या थांबवलं तर अडचण नाही इतक्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला जमती त्याला जमती बघतो सांगतो जातो बघा अजून मी भेटत लो जाऊ बाबा डोळ्यात पडून गेलं काय काय खाते का इकडे
बारामती झाले ते बरेचसे पुढारी बेकार जाऊन नाही त्याच्या चांगल्याला चांगलं म्हणायचे त्यांच्याकडे तयार नाही बरोबर बरोबर म्हणायला तयार नाही आता इलेक्शन लागलं आम्ही पॅनल ग्रुप असं दिसले त्याला आम्हाला निरोप आपण एकत्र बसू तुम्ही 5 वर्षाची मग राहा संचालक म्हणून तुमचं तुम्ही निवडा आमचं मी तुम्हीच निवडा बघा राजकारण झाला अहो कोण सत्ता सोडतं का सोसायटीचा म्हणजे बाहेर व्हायचं म्हटलं तर त्याचा जीव खालीवर होतोय इथं माळ कारखाना सध्या कोण सोडते पण बोलता प्रकार आम्ही सांगितलं मला बाबा आम्हाला तुमचं ते काय काढले नको आणि ते आम्हाला शिकले नको आणि तुमचं चेअरमन करणे नको आम्ही आमच्या लोकांत जाऊ लोकांच्या बरोबर चर्चा करू लोक जातात केले काय चुकलं का आवाज खावायचं आपल्याकडे आता महिन्यापूर्वीच निवडणूक झाली छत्रपती कारखान्याची पृथ्वीराज बापूंनी तयार केलं मेळावा बोलावला त्या मेळाव्यात सर्व पक्षी मेळावा म्हणजे मी याला आले बसले काय सांगितलं म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला चेअरमन तुम्ही त्याच्याकडे म्हणलं तुम्हीच निवडा काय अडचण नाही मी नुसतं तुम्हाला मार्गदर्शन करायला ना विचार बापू पोळ काय सांगायचं होय म्हणतात बसायचं यायला ठरवायला मग आपल्याला सांगितलं म्हणजे तुम्हाला 21 पैकी 7 मला 7 बर्थडे मला 7 आता यांची 7 कुठे चालायची ठीक आहे पीटीपी का खेळ सगळ्याचा ते आपल्या प्रपंचाचं आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या कारखान्याचं वाटून होऊ द्यायचं नाही हे आपण समजून समजून घ्या जर कारखाना आपला चालला नाही तर आपल्याला काय अवस्था होईल तर आपल्यातनं उसाचा धंदा बाजूला करणार आपल्या शेजारचे छत्रपती कारखाने आपले पाहुणे त्यांची काय अवस्था झाली बघा पटकनचा कारखाना चुकत होता त्याची काय अवस्था झाली बघा साखरवडच्या मंडळीची याचा आता कारखाना सुरू झालाय नव्हता काय अवस्था झाली बघा पाटणच्या कारखान्याची काय अवस्था झाली ती आपली अवस्था होईल केलं नाही जमायचं त्याचं कारण नसेल त्याने केलं मोठे कारखाने 2,500 कारखाना 17,500 केला सभासद म्हणायचं एक मी नाही हेच एकटे सभासद सगळ्याचा गोळा करणार नाही आता या सिजनला काय केलं आपल्या तिन्ही कारखान्याचे चेअरमनला बोला छत्रपती सोमेश्वर माळेला बसले म्हणजे 28 रुपये ऍडव्हान्स काढायचा 28 रुपये काढायचा त्याचं काय चाललं नाही हो हे मोहन म्हणायला लागलं 28 ऍडव्हान्स काढला पटकन कारखाने 31 काढला साखरवाडीने 31 काढला कोण थांबते तुमच्यासाठी सगळा गेट तिथं तिकडे गेला ते आपण 31 रुपया नंतर दिले कारखाना बंधाऱ्या अगोदर दिले ते आपला 8-6 लाख 1.5 लाख टन अजून कृषी वाढला तर आणखी 2 पैसे मिळाले असते त्याला काय फिकीर नाही त्यांच्या कारखान्यावर मिळालं पाहिजे हे सगळं चाललंय की त्यांच्यासाठी चाललंय तुमच्या आमच्यासाठी काय मग आपण सगळे सावध व्हा जागे व्हा लक्षात आलं का नाही तर आपलं काय करायचं समजून घ्या आता ते तसे आपल्या तुम्ही माळेगावचा कारखाना 7,500 कारखाना केला म्हणून म्हणजे ते नदीचं पाणी दूषित झालं अहो ते पाणी दूषित होऊ नये म्हणून तुमच्या संचालक मंडळानं 8,86,00,000 रुपये खर्च केल्या चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च केला हे सांगायचं राहून गेले 7,500 कारखाना झाला म्हणून पाणी नाही खराब झालं शोक्त कमाल काही बोलायचं त्याला पर्याय दुरुस्त करता येतात ते पाणी वेगळ्या पद्धतीने शुद्ध करते मशीन लावली चुकीच्या माणसाकडून लावली चुकीच्या पद्धतीने लावली ते झाकून ठेवायचं 7,500 कारखाना केला 4,000 म्हणून पाणी खराब झालं पाणी खराब होतं त्याच्यासाठी सोल्युशन आहे पर्याय मध्यंतरी ते प्रल्हाद पटेल केंद्रीय मंत्री आपल्या गावात आले होते ते आमच्या युवराज पाटलांकडे मुक्कामाला होते भाजपचा एक नियम आहे
म्हातारीने कुठल्या हॉटेलात उतरायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं. मग ते आमच्या युवराज पाटलाच्या घरी उतरायला नाही. त्यांच्याकडे पर्यावरणाचं दिल्लीचं जगात देशाचं खाते. काकाला मी बोलून घेतलं, सकाळी उठल्यावर म्हणलं काका जरा बोलू आपण त्यांच्याकडे. आम्ही गेलो, बोललो त्याला. मला साहेब असं असे असं असे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं तेव्हा मी पुढच्या 2 महिन्यात येणार आहे. त्यावेळेला दिल्लीची माझी टीम येईल, मी राज्याची टीम सुद्धा बोलवतो आणि नदीचा सर्वे करू आणि त्यात काय उपाययोजना करायची त्या मार्गावर काढू. टीम आल्याला कळलं काय केलंय मार्गाने, सगळे काम खोले केलं, पाणी धुवून लावलं की ते कळलं नाही पाणी कुठं पाणी खराब येते कुठं खराब येते. इतकी आपली मदशी असं नाही, त्याने केलं नाही ते नाही. ते केंद्र मंत्री करत होता त्याला करू दिलं नाही, काय सुद्धा नाही. इतकंच काय छत्रपती कारखान्यामध्ये उभा कारखाना, पवारसाहेबांची वडील आबा त्या कारखान्याचे फाउंडर डायरेक्टर, अजितरावचे वडील तात्यासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर व्हायचे. अजितरावचे दुसरे चुलते आप्पासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन आणि एमडी. आजीराव त्या कारखान्याचे डायरेक्टर. त्या भागातल्या सभासदांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, 3 पिढ्याला तिथे निवडून पाठवलं. काय केलं, कारखान्याची वाटला. काय झालं तुमच्या सुतक नाही, तुमच्याबद्दल काही नाही, आपण सावध व्हा. आपल्या मुलाबाळाच्या प्रपंचाचं बघा, नाही तर काय करा. आम्ही अनेक जणांना म्हणतो, अहो 67 सालापासून बारामती तालुका तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मतं देतो. पहिल्या इलेक्शनला मतं दिलं, तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, राज्यात गेला, पुढे आणि कोणी दिल्लीला गेलं, कोणी मुंबईला आलं. त्या 2 लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली. त्या मताचा कोणी पैसा मागितला का? त्या मताबद्दल त्याला जेवण मागितलं का? त्या मग त्याला जाताना वाहन मागे जाऊ, जाण्याचा खर्च मागितला हो. प्रत्येक सभासद पदाच्या खर्चाने आला, मताच्या घेणं आला, मग त्यांना त्याने मोठे केले. त्यांनी कसं वागायला पाहिजे की ज्या सभासदाने आम्हाला मोठे केलं त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. काय जाणीव आहे? तुमच्या कच्च्या बच्च्याच्या तोडचा घास शिकावून गेला. छत्रपती कारखान्यामध्ये अडचण झाला, आज मालेगाव अडचण येते. त्यांनी आता पत्रकार परिषद सांगितलं, म्हणजे असं असे आम्ही आकडेवारी तुम्हाला सगळी देणार आहे, आम्हाला थोडंफार कळतंय. असं किती खोटं बोलायचं. आता तुम्ही मला सांगा, माळेगाव कारखान्यात 60 वर्ष झाली, कधी पतसंस्थेचं कर्ज काढलं नाही. बघा, माणूस कर्ज खाजगी सावकाराचं केव्हा काढतो, सोसायटीचं कर्ज मिळायचं थांबलं तर बाकीदार झाला. मराठी बँकेकडे जातो, तिकडे थकवा किती झालं, मी थांबलं, मी तो खाजगी सावकाराकडे जातो का नाही? तसं त्याचं जिल्हा बँके पैसे देणार, राष्ट्रीय बँका पैसे देणार, म्हणून हे पतसंस्थेकडे पैसे मागायचे. म्हणजे काय आपल्या कारखान्याची आपण किती पती वाढवली बघा. ₹23-24 कोटी त्यांनी काढले, तेव्हा मध्यंतरीचा पगार पैसे झाले. आता मध्यंतरी 32 रुपये दिले, कर्ज काढले. काल सुद्धा 100 कोटी काढले. कर्ज काढायचे पैसे दिले. आता तुम्ही मला सांगा, हे 32.5 द्यायला यांना पैसे नाहीत, पुढचं फायनल कशाचं देणार तुम्ही द्या. कर्ज काय, जी साखर आहे, जे अल्कोहोल आहे, जो विजेचा पैसा आहे, तो वजा जाता सुद्धा यांच्याकडे पैसे नाही. काय तुम्हाला दिलेले 3200-3250 हे सुद्धा कर्ज काढून पूर्तता केलेली. पुढचं पेमेंट कसं होणार मला?
तुम्हाला सगळ्या मी किती साखर शिल्लक येतात हिशेब देणार, बाजारभाव किती हिशेब देणार, त्यात उचल किती केली जाते, पोत्याला किती पैसे राहिले त्याचा हिशेब देणार आहे, लक्षात का त्याच्यानंतर अल्कोहोलमधनं किती पैसे येणार आहेत, बाकीच्या जे पैसे किती येणार देणार आहेत आणि मग सभासदाला भाव द्यायला पैसे कुठून आणणार हे सांगायचे. आपण आयला त्यांना विचारा बाबा काय करणार आहे. आपली डिस्प्ले 25-30 कोटीची असेल ते एवढ्या 100 कोटी कर्ज काढणे, 100 कोटी मजूर कर घेतल्यात, 10 कोटी रुपये उचलल्यात, आपण बाकीच उचलायचे. तुम्ही सांगा तर बागायत प्रपंच कसा होतो, असो पाठवणारा प्रपंच कसा असतो, अशी आपल्या कारखान्याची अवस्था त्यांनी केलेली आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय आपल्या सगळ्या आपल्या सर्वांनी आणि अडचणी हिमेदावे तो पंचायतीला मला असा म्हणला, सोसायटीला तसा म्हणला, आमच्या वेळेस कसा म्हणला, मला पाणी अडवलं, सगळे डोक्याचं काढ. हे जर आपण डोक्यात ठेवून बसतो तर आपलं सगळं आड. मगाशीच कोणतरी सांगितलं आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आपलं जे पॅनल आहे ते शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी उभं केलेलं पॅनल आहे. शेतकरी त्याची जात आहे, शेतकरी त्याला पक्ष आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे पॅनल आहे. तुम्ही आम्ही सगळेजण आपण नेते आहोत, कार्यकर्ते आहोत, आपण सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत. आता बघा त्यांची बी येईल काची यादी आली ती म्हणतात कुठली यादी खोटी होती, कुठे नव्हती, यादी खरी होती म्हणून लोकांच्या तक्रारी गेल्या, मग ती बदलायची सगळं बदलायचं कसं, मग मुलाखती घ्यायची, यादी खोटी होती म्हणायची. आता तुमच्या अभिजात यादी बाहेर पडली, खोटी म्हणायची होय, कसं सांगायचं खोटी बाबा खोटी. आता खरी यादी भारी, त्या यादीमध्ये या मागच्या चुका करणारी माणसं असणार आहेत. त्याला त्या जनरल कुठल्याही सहकारी संस्थेची जनरल मिटिंग हे सुप्रीम कोर्ट असतं, ते जो निर्णय करतो फायनल असतो. आपल्या काय नाही जनरल बोलणे, आपल्या संचालक मंडळानं काय केलं, जनरल मिटिंगचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उचलून जावला, खोटं प्रोसिडिंग लिहिलं आणि आपल्या पुढे ठेवलं. आपण सगळेजण एकत्र आलो, ते हालून पाडलं म्हणून तुमची आमच्या आजी निवडणुकीला तुम्हाला संधी आहे. ती 11 जोडली असती, त्यांनी मुंबईची यादी पाठवली असती, हे उमेदवार जागा तुम्हाला बसायला बोलायला संधी नसते. अब काय सांगायचं तुम्हाला. छत्रपती कारखान्यात 33,000 सभासद केले, 32,000 नोट आहे. त्याच्या 15,000 समाजाला कायच नाही. ती येतात दर आठवड्याला महिन्याला येतात 5 किलो साखर आणि जे जनरल मिटिंगला पुढा घेऊन जातात. त्याला ऊस नाही, दाट नाही, त्याला ऊस पेपाला त्याला त्यांची साखर द्यायची, अशी अवस्था आहे. तीच अवस्था आपल्यामध्ये करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही असं जे काही नवीन सभासद केल्या त्यांना ऊस नाही, नुसत्या जमिनीत पैसे यांनी भरले, मतासाठी सभासद केल्या. का हे कारखाना त्यांना संपवायचा आहे. हा कारखाना का संपवायचा, तर तुम्ही जे 12, 14, 15, 17,000 ऊस घालता तो ऊस त्यांच्या कारखान्यात पाहिजे. तो जर त्यांच्या कारखान्यात द्यायचा असला तर तुमच्या कारखाना थांबवला पाहिजे, हा त्याचा प्रयत्न. आणि मग तुम्हाला माहिती आता तिथं बघा 28 रुपये दिले, लय तर 100 रुपये देतात, सगळं द्यायचं. आता आपलं केलं 31 कर्ज काढ, पुढच्याला काय नाही. ही सगळी वादात केलेली आहे. काय केली, खर्च कसे केले, तर काय सांगायचे. 6 लाखाचं बिल 10 लाखाचा चेक निघतोय आपल्याकडे. कागद आहे 10,000 का इतक्या गोष्टीत काय काय बोलायला अनेक गोष्टी काय बोलायला. आणि अशा पद्धतीचा
बरोबर आहे. आता तो एवढी घातलाय ना आपला एक नंबरचा चुकीचा माणूस त्याला 3 कारखाने बंद पडल्या. वाटाचा कारखाना ते तिथे चेअरमन असताना तेव्हा डायरेक्ट आपल्या एवढी असताना बंद पडला. दुसऱ्या नंतर मधला कारखाना बंद पडला. ते नंतर बीडचा कारखाना त्यांनी बंद पडला आणि ती पात्र आपल्या इथं आणली. 60-60 लाखाची मध्ये लगेच करतोय. अरे सगळे संपवायचे तुम्हाला. सभासद चुकीची वाढवायच्या, कर्ज करून ठेवायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. जो कारखाना तुमचा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना, एक आदर्श कारखाना समजलं जायचं. माळेगावच्या सभासदाला मान सन्मान होता. 4 पावल्या तुम्ही गेला माळेगावच्या कारखान्यात सभासद म्हणलं माणसं समोर बसून जागा तुम्हाला देत होती. काय असतंय आपल्या कोणामुळे अनेक गोष्टी. आताही त्यांनी करून ठेवल्या मजा फेडायच्या. मग पुन्हा छत्रपतीच्या फाटावर जायचं का आपण नाही जाऊ. आपल्याला माहितीसाठी सांगतो माळेगाव कारखाना कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. जेव्हा का वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, यशवंतराव मोदी साहेब सहकार मंत्री होते, त्यांचा कृष्णा कारखाना चांगला चालायचा. ते आजूबाजूचे शेतकरी इतर कारखाने उच्चायला घालायचे. वसंतराव दादा मुख्यमंत्री असल्यामुळे म्हणायचे यशवंतराव नका त्या नवीन कारखान्याचं उसाण ती नवीन जन्माला बाहेर बनवून जाते. त्याने नुसतं म्हणायचं खाली ऊसतोड चालू असायची. मग त्याने झोनीचा कायदा केला. तो कायदा असा केला की दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसळायचा असला तर त्या कारखान्याची परवानगी घ्यायला पाहिजे. आता कोण परवानगी देणार हो? आपलं काय अर्थ पोट मार्केट केल्याशिवाय पर्याय आपल्याला काय करायचं. असे महाराष्ट्रात अनेक काय कारखाने आहेत. आम्ही मुंबईला साखर संघात मिटिंग झाली आणि 5-7 कारखाने चेअरमन आम्ही एकत्र आलो. त्यात कृष्णाकार म्हणजे आपल्या विखे पाटलांच्या कारखान्याचे चेअरमन होते, काळे साहेब होते, पोलीस साहेब होते, मुरकुडे साहेब होते, मी होतो, सगळे होतात. आमचं बसून ठरलं तुला आता सरकारमध्ये आपला घ्यायचा आपण कोर्टाचा ठरलं. म्हणजे 8 दिवसात बसू आपण निर्णय घेऊ. आम्ही 8 दिवसात मी मुंबईला गेलो, कोणीच नाही. मी फोन केले मला बसायला ठरलं का त्यामुळे आमचं कॅन्सल झालं. आम्हाला फोन आला आम्हाला काय करायचं. आता आपलं पोट जळते. आम्ही मला आपण नाही थांबायचं. मग आम्ही वकील रोडका सोबत केली. रामराजांनी आपल्याला मदत केली. आम्हाला एक वकील कोण दिले. आम्ही वकिलाच्या गेलो भेटलो. मला भाऊ आमचं असं असं आहे ते म्हणजे आपण करू नक्की यश देत. मग त्यांनी सांगितलं आम्हाला 2 पक्षकार द्या. ते 2 पक्षकार असे द्या की एक विधवा बाई आहे तिच्या नावावर जमीन आहे, ऊस आहे, कुठं सभासद नाही. आणि एक असं खातं एक असं पक्षकार द्या किंवा अपंगाचं खातं आहे त्या खात्यात नावावर ऊस आहे आणि तो कुठे सभासद नाही. आम्ही 2 पक्षात दिली माणसं पत्रावर सह्या दिल्या, ह्याच्यावरती सह्या दिल्या, प्रिंटवर सह्या दिल्या, केस चालू झाली. मित्रांनो तो निकाल माळेगाव कारखान्यासारखा झाला. नेत्याला सहन झालं नाही. त्याने साखर संघाला सांगितलं सुप्रीम कोर्टात अपील करा. सुप्रीम कोर्टात अपील केलं. केस उभी राहिली. राज्याचा प्रश्न असल्यामुळे फुल बेंच पुढे 11 बेंच पुढे केस चालू झाली आपली. आणि त्या केसचा निकाल माळेगाव कारखान्यासारखा लागला. महाराष्ट्रातला ऊस पिकवणारा शेतकरी जे काय कारखान्याचे कारभारी असायचे त्या दोन्हीमुळे ऊस कुठं बाहेर घालायला लागलं तर त्या विरोधकाला थांबवायचे. त्याच्या ऊसाचं नुकसान करायचं. एकच गाडी तोडाय पाठवायची. पेमेंट वेळ द्यायचं नाही. कुठं जातो इथे अशीची अवस्था होती.
ती अवस्था या निकालामुळे सगळी संपली आणि महाराष्ट्राचा महाराज शेतकरी मुक्त झाला. ज्याने पिकवलेला ऊस आहे त्या जेवढा त्या कारखान्यात नोंदला असेल तेवढाच घालायचा. त्यांनी बाकीचा कुठेही घालायला त्या कोर्टाने परवानगी दिली. सरकारला कायदा दुरुस्त करावा लागला आणि म्हणून आपली कारखानदारी जिवंत राहील. अनेक अडचणी आणि अशा अडचणीला माळेगावने तोड दिलेलं आहे. माळेगावला त्या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे. तुम्हाला काय सांगायचं, आपले रिकव्हरी 11:15 तिकडची रिकव्हरी 13-13:30 कोल्हापूरच्या भागाची. मग ते आपण त्याची इतका भाव द्यायचो. तिथला शेतकरी त्यांना विचारायचा अरे त्याची 12 रिकव्हरी 120 किलो साखर आहे, आपली 120 रिकव्हरी 135 किलो साखर आहे, 15 किलो साखर आमचे पैसे कुठे आहेत? जागृती झाली. आज मराठीचे सगळ्या मुलीचं म्हणे माळेगाव कारखाना विरोधकाचा असावा, त्याने भाव दिला की बाकीच्या भाव द्यावा लागतो, आम्हाला पैसे मिळतील. ही जबाबदारी आपली आहे. आपलं भलं करून घ्यायचं, शेजाऱ्याचं भलं करायचं, त्याचा आशीर्वाद घ्यायचा, हे आपल्याला काम करायचं. आणि मग मी आपल्याला सांगायला सांगेन त्याच्या दमदाटी येतात, निरोप येतात. आम्हाला तर रोजच निरोप आहे. आपण बसलो तो बसता याच्या मोठीच्या नादाला लागत. आपली बारीक मंडळी छोटी छोटी कुठे वाटून करून घ्यायचं. आम्ही म्हणलं बाबा आम्हाला माहितीसाठी सांगतो. ते मला चेअरमन करतात, 5 वर्ष चेअरमन. बाकीचं सगळं तुम्हाला, तरी मी त्याला नाही म्हणतो. मी तुमच्या त्या बसायचं म्हणतो. काय घडत ते घडत. मला दाखवता काय तालुक्यात एक माणूस चेअरमन होत असताना करणारा लक्षात राहताना पण नाही. आपण 40-50 वर्ष, मी 65 वर्ष राजकारणात आहे. 65 वर्ष आपण लोकात राहिलो, लोकांची सेवा करत आलो. तीच सेवा आपल्याला टिकवायची. तर माझ्या जागा कोणी काढायचं बघा, पोळे सुटला असता. स्वसाठी पोचवायला ना पोळे सुटले. कारखान्याला काय चेअरमन व्हायला काय झालं, काय करीत सांगा बरं मला. मला नको म्हणून सांगलं, तुमच्या बाबा ते सोडावली पोळी मला नको, मी आपल्या जनतेत राहील. आणि अशा पद्धतीनं आम्ही आपल्या त्यांना नकार दिलेला आहे. आपल्या भविष्यावरती आपला कारखाना आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. आपल्या कारखान्यातून आपल्या प्रपंचाला हातभार लागेल असं काम करायचंय. तरी झालेलं नुकसान भरून काढायचे, नवीन उद्योगधंदे उभे करायचे, नवीन प्रोडक्ट उभे करायचे आणि पुन्हा कारखान्याला आपल्याला प्राप्त करून द्यायचं काम करायचंय. एवढंच या किंमत सांगतो. म्हणून आपण कुणी त्यांनी किती जमसाठी म्हणजे अजिबात घेऊ नका. काय खातोय काय खातो आपण आता गटवाला शिका. आता आमचं आम्हाला तर माझ्यात पावडा टाळलं, माझ्या बारामध्ये नाव काढलं की आम्ही आवडतोय. आणि तुम्ही त्याच्या घराच्या जर जाऊन वाटताय म्हणून आमचं भांडण तत्वाचं आहे. आम्ही काय शिवेगळं करतो लोकांना. आपलं तत्वाचं भांडण चालू ठेवू. अनेक गोष्टी वेळ पडल्या सांगेल मी तुम्हाला की कशा पद्धतीने लढवलं काय करतात. एक्सपेन्शन चाललंय आपण. आम्ही आमचं ते तुम्ही बँकेचा डायरेक्टर घेतला पाहिजे. 70व्या घटना दुरुस्तीमध्ये तो बँकेचा डायरेक्टर कारखाना घ्यायचं. ते कॅन्सल झालेलं आहे. त्याला म्हणजे काय दाखवा नाही, आम्ही संपूर्ण घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही घेणार नाही. म्हणजे तुमचं खातं बंद. माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं बँकेनं. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं. तुम्ही सांगा, चालू व्यवहार कारखाना चालला. रोज त्या भाज्या म्हणजे 5-25 पाण्याचे व्यवहार बंद केला. आम्ही पकडलो नाही. आम्ही लगेच रायगड बँकेनं प्रपोजल करायला गेलो. यांना कळालं पुन्हा केलं सांगवानं त्याचं तो काय इथं आहे ना तो वेगळा मुसळे आला. मला तुम्हाला बोला नाही काकाला म्हणजे बोला नाही. काकाला म्हणजे तुम्ही सगळे नाही. काका गेले आपले तर पडकीमध्ये पैसे तुम्ही द्या. आमची बँक आहे, आम्हाला पैसे द्यायला आम्हाला काय घ्यायला अडचण नाही. घेतले आपण पैसे. म्हणजे इतकी अडवणूक करायची प्रवृत्ती आहे. काय त्यानं पडलं नाही. तेव्हा कधी एक्सप्रेशन करायला घेतले, मशिनरी काढली, फाउंडेशन फोडले, सर्व्हिस लोक हायकोर्टात पाठवले. वाळेगावला कुठले एक्सप्रेशन थांबवा, वेगवेगळे टोळे पाठवले. आता इलेक्शन नाही म्हणून काय सांगत नाही तर ते टोळ्याचे नाव सुद्धा देतो तुम्हाला. काय चाललंय. 8 लाख टन आपल्या समाजाचा मावळा कार्यक्षेत्रात आहे आणि तुम्ही ते बंद पडता. तुम्ही सांगा ते एक्सप्रेशन थांबलं असतं कशात काय करा. तुम्ही चालवलं मशिनरी काढून टाका.
प्रॉव्हिजन प्रोजेक्ट कसं केलं असतं काय केलं त्यांच्या पुढे काय ना त्यांचं म्हणजे फक्त त्याच या सगळ्यात आपल्याला जोडल्याचं आता काय माणसं म्हणतात मी बोर्डात येतो काय तर योगायोगाचा संबंध आला तर लयच म्हणजे बघू काय करायला घ्यायचे लक्षात आलं का अशा पद्धतीचा कारभार त्यांचा आहे त्या कारभाराला बळी पडायचं नाही त्याच्या म्हणण्याला बळी पडायचं नाही अनेक लोक येतात मी असं आहे मी तसं आहे आमकाय काय बघा अनेक पोराची मुलाला कामा लावले तुम्ही सांगा हे कारखाना अशा पद्धतीने चालून दोन पडणार ते पोराच्या नोकरीचा काय कुठला पगार कोण देणार आहे या पद्धतीने कारखाना चालवला दोन पडल्यानंतर त्याला पगार कुठले येणार माणसा या मंडळी सुद्धा विचार केला पाहिजे ते पुढच्या वाहनापासून नावात बसायचं का आपलं वेगळं वागायचं त्याने ठरवायचं अशा पद्धतीने सगळ्यांनी विचार करून निर्णय घ्या एवढं त्या निमित्तानं सांगतो अजून बरंच बोलायचं पुढच्या वेळेला जरा थोडं बोलत जाऊ थोडं बोलत जाऊ त्याच्यात आपण बराच वेळ थांबला जवळजवळ ते किती वाजले 4:30 वाजल्या 3-3.5 तास आपण जवळजवळ सगळेजण थांबला मी आपल्या सर्वात मनापासून आभार मानतो माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो